ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ईद उल अझा निमित्त माजी नगरसेवक आणि परिवहन समिती सदस्य ॲडव्होकेट जब्बार खान यांच्या वतीने आयोजित ईद मिलन स्नेहभोजनाचा कार्यक्रम सेक्टर 5 ऐरोली येथील त्रिवेणी सोसायटीमध्ये पार पडला। हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ते गेल्या 25 वर्षापासून आयोजित करत आहेत। या उपक्रमामागचा उद्देश प्रत्येक धर्मातील नागरिकांना एकत्र आणून एकतेचा संदेश देणे आणि उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द जपणे असा आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या स्वागताने झाली। त्यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर अनेक प्रमुख पाहुणे जसे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, माजी नगरसेवक मनोज हलदणकर, जगदीश गवते, राजू पाटील, राम आशिष यादव, संजू वाडे, माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे, शीख समाज जिल्हा अध्यक्ष गगनदीप कोहली व हरजीत दीप कोहली, ऐरोली सहसंपर्क प्रमुख बंडूदादा केनी, ऐरोली वार्ता संपादक अरविंद माने यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली व आयोजक ॲडव्होकेट जब्बार खान यांनी त्यांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान, सत्कार व स्वागत केला। द्वारकानाथ भोईर व मनोज हलदणकर यांनी आपल्या भाषणात ईदच्या शुभेच्छा दिल्या। ॲडव्होकेट जब्बार खान यांचे राजकीय पक्ष प्रवेशाबद्दल अभिनंदन केले व उपस्थित नागरिकांना आश्वासन दिलं की त्रिवेणी सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम निश्चितपणे पूर्ण होईल। त्यांनी पुष्पगुच्छ देऊन जब्बार खान यांचे अभिनंदन व स्वागतही केले। कार्यक्रमात 10वी उत्तीर्ण झालेल्या मयंक सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आयोजक ॲडव्होकेट जब्बार खान यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्रिवेणी सोसायटीच्या पुनर्विकासाची ठाम मागणी मांडली। या कार्यक्रमात सुमारे 300 नागरिकांची उपस्थिती होती। त्रिवेणी सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच मस्जिद ट्रस्टचे पदाधिकारी आणि मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित नागरिकही या कार्यक्रमात उपस्थित होते। या स्नेह मेळाव्याबद्दल ऐरोली वार्ताशी बोलताना मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली आणि समाजात एकोपा टिकवून ठेवणाऱ्या अशा उपक्रमाचे कौतुक केले। ठिकाणी आज ऐरोलीमध्ये आमचे जब्बार भाई यांनी ईदच्या अनुषंगातून मिलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे नगरसेवक राम आशिष यादव साहेब, अंकुश सोनावणे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आताच आमचे हलदणकर साहेब हे सुद्धा उपस्थित होते। या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम होतोय आणि ईदच्या शुभेच्छा त्यांना त्या सर्व बांधवांना ईदच्या अनुषंगातून या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या इथले 2-3 प्रश्न आहेत त्यांचे। त्या ठिकाणी गार्डनचा प्रश्न असेल, मस्जिदचा प्रश्न असेल, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, निश्चितच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि खासदार नरेश म्हस्के साहेब यांच्या सहकार्यातून या ठिकाणचा जो रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तो निश्चितच लवकरच सुटेल। कारण रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या नवीन देशाला करता वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे निर्णय घेतले आणि त्यातून आज रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाशी असेल, कोपरखैरणे असेल, नेरूळ असेल या ठिकाणी सुरू झालेले आहेत। इथलाही प्रश्न जो असेल, रोडचा असेल किंवा आणखी FSIच्या अनुषंगातून तो निश्चितच सुटेल। गेल्या आठवड्यात सुद्धा त्यांनी सोसायटीच्या ट्रान्सफरच्या अनुषंगातून त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा GR सुद्धा आलेला आहे। तेव्हा अशा प्रकारे जब्बारबाईंची जी मागणी आहे ती निश्चितच सुटेल। पण जब्बारबाई हे सामाजिक सेवेचा वसा या ठिकाणी घेऊन समाजामध्ये काम करतात। महानगरपालिकेच्या अनुषंगातून त्यांनी वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि एक सामाजिक जाण ठेवून समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे, लोकांकरता काहीतरी केलं पाहिजे आणि सोसायटी हे माझं घर आहे अशा प्रकारची त्यांची भावना आहे। ही भावना जपताना त्यांनी सोसायटीच्या अनुषंगातून जी भावना व्यक्त केली आहे ती सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि त्यांना तो प्रश्न त्यांचा मार्गी लावणार, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही। आणि आजच्या ईदच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्य नेते, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे संपर्क नेते नरेश म्हस्के साहेब या ठिकाणी ते निर्णय घेतील आणि लवकरच त्यांच्या पदाची घोषणा करतील। मिलन याचा अर्थ असा होतो की ईद निमित्त स्नेह मिलन। तर स्नेह मिलन कुणाचं? तर आपण जिथं राहतो, आपले शेजारी,
आपल्या परिसरातील सामाजिक धार्मिक सगळे नेते कार्यकर्ते समाज, मग समाजातले काही जे प्रमुख घटक आहेत त्यांना एकत्रित बोलवणं आणि आपण राहतो जी सोसायटी आहे त्यांना आपल्या बरोबर सामावून घेणं. कारण सोसायटी आपली इथे ईद आहे ती समजा सोसायटीमध्येच ईद आहे, मग ती कशी साजरी करता येईल, मग त्याच्यासाठी काढलेला हा मध्यम मार्ग ईद मिलन. त्या निमित्ताने आपण आपला परिवार, आपला सोसायटी म्हणजे परिवार आणि परिसरातले आपले मित्र म्हणजे परिवार आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातले आपले नेते मंडळी या लोकांना एकत्रित बोलावून एक स्नेहभोजन ठेवलं ईद निमित्त. त्याला असं म्हणू की आपण जेवण दिलं, पार्टी दिली, त्यालाच म्हणायचं ईद मिलन. याच्यातून काय साध्य होतं? स्नेहभाव साध्य होतो. शेवटी हा भारत आहे, सर्व जात धर्म पंथ या लोकांनी एकत्रितपणे कसं राहावं, या सध्या जे वातावरण आहे आणि पूर्वी होतं ते चालत राहणार आहे. ते त्यांनी त्यांचं काम करावं, आपण आपलं काम. तर आपण त्या पद्धतीने आपलं काम करतो आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं करतो की ईद मिलन मी आजच साजरे करत नाही. गेले 2001 पासून सातत्याने ईद मिलन, रोजा इफ्तार पार्टी अथवा आणखी काही कार्यक्रम असतील ते मी सातत्याने करत आलेलो आहे. पूर्वी तर मोठ्या प्रमाणात करत होतो, कोरोनानंतर थोडं ते डल झालं आणि आता पुन्हा मी सुरू केलेलं आहे. भविष्यात याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम करू आणि सर्वांना एकत्रित बोलवण्याचा प्रयत्न करू. भाईचारेचा संदेश, मानवतेचा संदेश हा त्याच्या मार्फत आपल्याला लोकांपर्यंत, जनतेपर्यंत पाठवायचा हा त्याचा उद्देश असतो. आणि तुम्ही नेत्यांचं विचारलं, नेते मंडळी, राजकारण, समाजकारण, आपण समाजामध्ये आहोत तर त्याची आवश्यकताच आहे. शेवटी सरकारमार्फतच सगळ्या गोष्टी होतात. तर त्या निमित्ताने तो छोटासा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला की आमची जी सोसायटी आहे हिचा पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे, तो रस्ता रुंद नसल्यामुळे होत नाही. तर आमच्या नेते मंडळीला विनंती केली आणि तुम्ही ऐकलत की त्यांनी आश्वासन दिलं किंवा आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसमोर हा प्रश्न मांडू आणि त्यांच्या वतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करू. अपेक्षा आहे. 100% कुठेच कामं होत नसतात, परंतु आपलं काम आहे की आता अशा वेळेस या निमित्ताने सगळी लोक उपस्थित होती म्हणून हा एक प्रश्न त्यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मला विश्वास आहे की नक्कीच ते आश्वासन पूर्तीसाठी प्रयत्न करतील आणि याच्यासाठीच मी त्यांना सर्वांना बोलवलं. सर्वांना माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा ईदच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या सर्व सहकार्यांनी मला जे सहकार्य केलं, विशेषतः माझ्या सोसायटीच्या सर्व लोकांनी मनोभावी सहकार्य केलं. आमचे सचिव साहेब, आमचे खजिनदार साहेब आणि सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूर्ण सहकार्य आम्हाला दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मला सहकार्य केलं त्या सर्वांचेही मनापासून आभार मानतो. जे उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा ईद मुबारक, ईदच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.